हाय फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. याआधी आपण एक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर व्हिडिओ घेतलेला आहे, पार्ट 1, आणि हा आहे पार्ट 2. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. सोबतच प्लेलिस्टच्या लिंक पण तिथे आहे, त्यामुळे तुम्ही इतर व्हिडिओ पण पाहू शकता. तर बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये दोन गोष्टी शिकलो होतो: रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच. आता बघा, रिपोर्टिंग वर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला कुठे वापरायचा असतो? रिपोर्टिंग स्पीच मध्ये. तर बघा, त्याआधी मी तुम्हाला एक चार्ट इथे बनवून दिलेला आहे की नेमकं काय बदल होतो की जेव्हा आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो किंवा एखादं जे सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीचचं त्याला जेव्हा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं त्यामध्ये नेमका काय बदल होतो ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी हा चार्ट बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तर बघा काय म्हटलंय, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट मध्ये असेल म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये असेल, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टिंग स्पीच मध्ये किंवा रिपोर्टेड स्पीच मध्ये होणारे बदल खालील प्रमाणे राहील. तर बघा काय म्हटलं, बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच हा जो फरक आहे तो मी समजून सांगितला होता. म्हणून या आधीचा व्हिडिओ किंवा आधीचा जो पहिला पार्ट आहे तो तुम्ही पाहून घ्या, त्यानंतर हा सेकंड पार्ट बघा. ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर बघा, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल ही सेड आय एम अ टीचर, डायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम अ टीचर. तर बघा, ही सेड हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे हा कशामध्ये आहे? ही सेड पास्ट टेन्स मध्ये. आणि जे रिपोर्टिंग स्पीच आहे आय एम अ टीचर प्रेझेंट टू बी वर्ब्स मध्ये आहे, म्हणजेच प्रेझेंट मध्ये आहे. मग आपण इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस कसं करतो? ही सेड दॅट ही वॉज अ टीचर. वॉज का घेतलं? कारण रिपोर्टिंग वर्ब काय आपला पास्ट मध्ये आहे. हे बोलल्यावर तुमच्या लक्षात आलं. त्या व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल, तो तुम्ही पाहू शकता. ओके, बघा, प्रेझेंट सिंपल म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सिंपल पास्ट टेन्स. त्याचप्रमाणे म्हणजे कसं, रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट मध्ये आहे आणि रिपोर्टिंग स्पीच जर आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस सिंपल पास्ट टेन्सचा वापर करावा लागेल. तसंच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं काय होईल? पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल रिपोर्टिंग स्पीच मध्ये आणि आपला वर्ब जर पास्ट मध्ये असेल, म्हणून ही जी नोट दिलेली आहे ती याकडे थोडं लक्ष द्या, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होईल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल. त्याचप्रमाणे सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होईल, पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट असेल तर नो चेंज, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर नो चेंज. काही बदल होणार नाही रिपोर्टिंग स्पीच मध्ये. काय म्हणतात? रिपोर्टिंग स्पीच मध्ये या प्रकारे जर असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर याच्यात काही बदल करता येणार नाही, तो तसाच टेन्स राहील. तसंच पास्ट परफेक्ट असेल तर इथेही काही चेंज करता येणार नाही. आपण काही एक्झाम्पल घेऊ, पण त्याआधी तुम्हाला समजून सांगायचं होतं, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याचप्रमाणे बघा इकडे, धिसचं काय होईल? दॅट. दीजचं काय होईल? दोज. हेअरचं काय होईल? देअर. हेन्सचं काय होईल? थेन्स. दसचं काय होईल? सो. नाऊचं काय होईल? देन. आणि एगो बिफोर. या पद्धतीने चेंज होतो जेव्हा रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट मध्ये असतो. त्यावेळेस रिपोर्टिंग स्पीच मध्ये अशा प्रकारचे बदल होतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग आपण एक्झाम्पल घेऊ. ओके, त्याचप्रमाणे इकडे बघा, टुडेचं काय होईल? दॅट डे. टू नाईटचं काय होईल? दॅट नाईट. त्याचप्रमाणे टुमॉरोचं काय होईल? द नेक्स्ट डे किंवा मग फॉलोविंग डे. आणि एस्टरडेचं काय होईल? द प्रिव्हियस डे किंवा मग द डे बिफोर. ओके, त्यानंतर लास्ट वीक किंवा मंथ किंवा इयर असेल, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर्स असेल तर द प्रिव्हियस वीक किंवा प्रिव्हियस मंथ, द प्रिव्हियस इयर्स. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये चेंज होऊ शकतो जेव्हा रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट मध्ये आहे. ओके, तेव्हा रिपोर्टिंग स्पीच मध्ये अशा प्रकारचे बदल होऊ शकतात. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघा, इथे एक एक्झाम्पल आहे. राज सेड आय लव्ह यू टू मॉम. राजने काय म्हटलं त्याच्या मॉमला? आय लव्ह यू. ओके, राज म्हणतो आय लव्ह यू मॉम. ओके, किंवा मग या पद्धतीने पण असू शकते डायरेक्ट स्पीच मध्ये. राज सेड टू मॉम आय लव्ह यू. डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे.
दोन्ही सेंटेन्स सेम आहे, फक्त लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. होऊ शकते तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी अशा पद्धतीचे सेंटेन्स पण देऊ शकता. पण याचा आपल्याला जेव्हा इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तर काय होईल की आहे ते सेमच होईल. सेंटेन्स कसं बनेल आपलं इनडायरेक्ट स्पीचचं सेम. फॉर एक्झाम्पल राज सेड. आता बघा तुम्हाला आणखी एक कन्फ्युजन असेल, सेड दॅट वापरायचं की टोल्ड वापरायचं. आता बघा यामधला फरक काय आहे. सेड आणि टोल्ड. आता तुम्हाला माहित आहे इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस या दोन शब्दांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होतो डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस. आता सेड दॅट करायचं की मग टोल्ड करायचं, टोल्ड दॅट करायचं. तर बघा यामध्ये फरक काय, एकदम सोपा आहे. जेव्हा राज सेड तो म्हणाला, जेव्हा तो कोणाला तरी उद्देशून म्हणतो यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे, टोल्ड. जेव्हा हा जो करता आहे राज, हा म्हणाला, हा जेव्हा कोणाला तरी उद्देशून बोलत आहे हे आपल्याला माहिती आहे, अशा वेळेस आपण काय वापरायचं, टोल्ड वापरायचं. आणि ज्या वेळेस इथे कोणाचा उल्लेख केलेला नाही आहे की नेमका तो कोणाला म्हणत आहे किंवा कोणाशी बोलत आहे, आपल्याला याचा उल्लेख नाही करायचा आहे, अशा वेळेस काय वापरायचा, सेड वापरायचा. जेव्हा कोणाला उद्देश, म्हणजे राज सेड टू मॉम, इथे डायरेक्ट म्हटलंय राज सेड टू मॉम, त्याच्या मॉमला उद्देशून तो म्हणत आहे आय लव्ह यू. ओके, म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, टोल्ड. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा कोणाला उद्देशून म्हणायचं आहे अशा वेळेस काय वापरायचं, टोल्ड. आता बघा सेंटेन्स कसं करायचं मग. राज टोल्ड. टोल्ड कोणाला म्हटलं, त्याच्या आईला. म्हणजे आपण काय म्हणू, राज टोल्ड हिज मदर. राज टोल्ड हिज मदर दॅट. आता बोली भाषेमध्ये वेन वी स्पीक इन इंग्लिश अँड यूज सच टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स, मोस्ट ऑफ टाइम्स दॅट इज अमिटेड. दॅटला कधी कधी वापर बोली भाषेमध्ये कधी कधी बोलल्या जात नाही. राज टोल्ड हिज मदर दॅट. आता लिहिते वेळेस आपल्याला दॅट लिहायला, पण कधी कधी बोलते वेळेस दॅट ओमिट केला जातो, म्हणजे वापरला जात नाही बरेचदा. ओके, राज टोल्ड हिज मदर दॅट ही. आयचं काय होईल, ही. तुम्हाला या आधीच्या पार्ट मध्ये फर्स्ट पार्ट आपण शिकलो त्यामध्ये मी सांगितलं आयचं ही होते, सांगितलं होतं. तुम्ही फर्स्ट पार्ट पाहून घ्याल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा. राज टोल्ड हिज मदर दॅट ही लव्ड. आता बघा आपला रिपोर्टिंग जो व्हर्ब आहे हा कशामध्ये आहे, पास्ट मध्ये आहे. बघा सेड आहे पास्ट मध्ये, म्हणून हा जो रिपोर्टिंग स्पीच आहे, हा जो रिपोर्टिंग स्पीच आहे आणि हा रिपोर्टिंग व्हर्ब आहे, हा जर पास्ट मध्ये आहे तर आपल्याला रिपोर्टिंग स्पीचला सुद्धा पास्ट मध्ये करावं लागेल. म्हणून राज टोल्ड हिज मदर दॅट ही लव्ड हर. झालं समथिंग. आता पण आपण इथे काय केलं, आपण इथे ईडी लावला. पण बोली भाषेमध्ये काय म्हणतो आपण, राज म्हणाला की तो त्याच्या आईवर प्रेम करत होता असं म्हणू का, की त्याच्या आईवर प्रेम केलं. पण इथे जर आपण ऍज इट इज ट्रान्सलेशन करतो म्हटलं, राज टोल्ड हिज मदर दॅट ही लव्ड हर. राज म्हणाला की तो त्याच्या आईवर त्याने त्याच्या आईवर प्रेम केलं किंवा करत होता, असं होईल ना. पण आपण बोली भाषेत कसं म्हणतो तसं नाही. पण बोली भाषेत कसं म्हणतो, राज म्हणाला की तो त्याच्या आईवर प्रेम करतो, म्हणजे आताही करतो. म्हणून बोलते वेळेस बरेचदा इथे सुद्धा बोली भाषेमध्ये स्पेशली इन कॅज्युअल स्पीकिंग लवला, म्हणजे इथे हे जो लव आहे याला V2 नाही वापरतात, म्हणजे इथे पास्ट टेन्स नाही वापरला जात. जनरली सिम्पल प्रेझेंट टेन्सच ठेवतात, कॉन्व्हर्सेशन कसं थोडं लाईव्हली होण्यासाठी. ओके, पण ग्रॅमॅटिकल रूलनुसार आपल्याला हे असंच घ्यावं लागेल, स्पेशली इन रायटिंग फॉर्मॅट. ओके, म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल की जे रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला कुठे घ्यावा लागेल, रिपोर्टिंग स्पीच मध्ये. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागलं, पास्ट करावं लागलं. ही लव्ड हर. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर सिम्पल पास्ट. याआधी मी चार्ट दिला होता तुम्हाला. ओके, आता बघा हे सेंटेन्स झालं. आता समजून घ्या, आता आपल्याला माहित आहे की राज सेड टू मॉम, तो त्याच्या आईला उद्देशून म्हणत आहे. इथे पण राज सेड आय लव्ह यू टू मॉम. समजून घ्या, टू मॉम नसतं, मी इथे काढलं, टू मॉम नाही आहे. मग कसं कराल, राज सेड दॅट. राज सेड दॅट. आता आय लव्ह यू. आता तुम्हाला जर त्याने म्हटलं असेल उद्देशून तर मग तुम्ही काय कराल, आयचं. राज सेड दॅट ही लव्ड मी. बरोबर आहे. बघा, राज सेड
said that. आयचं काय होईल? ही पास्ट टेन्स आहे रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये. रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये काय आहे? पास्ट आहे. म्हणून रिपोर्टिंग स्पीच मध्ये काय करावं लागेल? पास्ट करावं लागेल. ही लव्ड मी. यूचं काय होईल? मी. राज सेड दॅट ही लव्ड मी. अशा पद्धतीने चेंजेस होतो सेंटेन्स मध्ये. आता हे तुम्हाला तुमच्या लक्षात यायला हवं म्हणून याच्यामध्ये थोडाफार मी बदल करून पाहिला की जेव्हा उद्देशून कोणाला तरी म्हणत आहे तेव्हा टोल्ड वापरायचं आणि जेव्हा उद्देशून नाही म्हणत आहे तर सरळ सरळ सेड वापरायचं. आता बघा काही एक्झाम्पल्स आहेत तिथे. सीता सेड आय एम वॉशिंग माय क्लोथ्स. हा आपला आहे रिपोर्टिंग वर्ब, तुम्हाला माहितीच आहे, आणि ही आहे रिपोर्टिंग स्पीच. ओके, रिपोर्टिंग स्पीच. आता बघा रिपोर्टिंग वर्ब आपला पास्ट मध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्या आधी एक चार्ट बनवून दिला की टेन्स कसे चेंज करतो. बघा पास्ट मध्येच करायचं ना आपल्याला. इथे आहे आय एम वॉशिंग माय क्लोथ्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय होईल? पास्ट कंटिन्युअस टेन्स, कारण आपला रिपोर्टिंग वर्ब कशात आहे? पास्ट मध्ये आहे. म्हणजे मग सेंटेन्स कसं बनेल? सीता सेड. सीता सेड दॅट शी. आपण कसं म्हणू? सीता सेड आय एम वॉशिंग माय क्लोथ्स. हे डायरेक्ट स्पीच झालं. सीता म्हणाली की ती कपडे धुवत आहे किंवा ती कपडे धुवत होती, असंच म्हणून आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगते वेळेस. मग सीता सेड दॅट शी वॉज वॉशिंग हर क्लोथ्स. झालं सेंटेन्स. काय केलं आपण? आयचं झालं शी, कारण सीता म्हणाली की ती कपडे धुवत होती. ती म्हणजेच आयचं शी वॉज वॉशिंग कोणाचे कपडे? मायचं काय? हर. नंतर बघा सेकंड सेंटेन्स. ही सेड राज विल गो टू द पार्क टुडे. तो म्हणाला की राज कुठे जाईल? पार्क मध्ये जाईल आज. पण आता तुम्हाला म्हणायचं आहे की तो म्हणाला की राज कुठे जाईल? राज आज पार्क मध्ये जाईल. तर आता आपण कसं करू याला? टुडेचं काय होईल? तुम्हाला सांगितलं टुडेचं होईल दॅट डे. बघा आता टेन्स कोणता आहे? सिंपल फ्युचर टेन्स. मग तुम्हाला या आधीच्या पार्ट मध्ये विलचं काय होतं? वुड. विलचा पास्ट काय होतो? वुड होतो. म्हणजे मग कसं होईल बघा. ही सेड दॅट. आता राज तर राजच राहील, त्याच्यात काही बदल होणार नाही. ही सेड दॅट राज विलचं काय होईल? आता वुड. विलचं काय होईल? वुड. विलचा पास्ट काय? वुड. राज वुड गो टू द पार्क. टुडेचं काय होईल? दॅट डे. झालं सेंटेन्स. फक्त इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस काय होतं? कॉमा निघून जातो, डबल युनिट कॉमा पण निघून जातो आणि डायरेक्ट फुल स्टॉप म्हणजे थर्ड सेंटेन्स. आता हे कशात होतं? सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणून आपल्याला विलचं काय करावं लागलं? वुड करावं लागलं पास्ट मध्ये. ओके, तसंच बघा शी सेड रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्येच आहे. इथे पण रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये आहे, म्हणजेच आपल्याला इथे पास्ट करायचं आहे. तर बघा शी सेड यू हॅव फिनिश्ड धिस टास्क. ती म्हणाली की तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं. तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं आहे. आता बघा याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. म्हणजे हा टेन्स इथे कोणता आहे? रिपोर्टिंग स्पीच मध्ये यू हॅव फिनिश्ड धिस टास्क. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर काय होईल? पास्ट परफेक्ट टेन्स, कारण इथे पास्ट टेन्स आहे. रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय आहे? पास्ट टेन्स आहे, म्हणून इथे पण आपल्याला पास्ट करावं लागेल. मग इथे काय आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, तर इथे होईल पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, बघा इथे कसं. शी सेड दॅट. आता यूचं काय होईल? समजून घ्या. तुम्हाला उद्देशून म्हटलं असेल तर तुम्ही आय लिहाल. आता युजर हा प्रोनाऊन असेल, बघा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, युजर प्रोनाऊन असेल तर आय, ही, शी, वी, दे हे यापैकी कोणतंही प्रोनाऊन तुम्ही वापरू शकता, पण अकॉर्डिंग टू सिच्युएशन. आता मी समजत आहे इथे की त्याने मला म्हटलं म्हणून मी इथे आय घेतो. आय हॅड. हॅवचं काय होईल? आय हॅड फिनिश्ड.
धिसचं काय होईल? दॅट. बघा तिथे दॅट टास्क झालं सेंटेन्स. शी सेड दॅट आय हॅड फिनिश दॅट टास्क. मी ते काम पूर्ण केलं असं तिने मला म्हटलं. आता बघा इकडे आणखी 2 एक्झाम्पल्स आहेत. ही सेड रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे. रिपोर्टिंग वर्ब कशामध्ये आहे? पास्ट मध्ये. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 6 months. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे तर काय होईल? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट करायचं ना आपल्याला, आपला रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये आहे, म्हणजे रिपोर्टिंग स्पीच सुद्धा पास्ट मध्ये करायचं आहे. म्हणजे हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आपल्याला काय करावं लागेल? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, ही सेड, he said that he had been studying English for 6 months. झालं सेंटेन्स. काय केलं आपण? इथे पास्ट आहे म्हणून रिपोर्टिंग स्पीच मध्ये सुद्धा आपण पास्ट केलं. इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, तिथे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे हॅवच्या जागी हॅड केला, झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, लक्षात. आय आहे तर इथे काय केला? ही केला. आणि हा व्हिडिओ बघण्याआधी, या आधी जो पहिला पार्ट झालेला आहे तो तुम्ही आधी पहा, त्यानंतर हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल. शी सेड माय फादर वर्क इन द फार्म. आणि दुसरं एक स्टेटमेंट घेतलाय मी रिपोर्टिंग स्पीच मध्ये, माय फादर वॉज वर्किंग इन द फार्म. आता इथे आहे सिंपल पास्ट टेन्स, तर पास्ट परफेक्ट टेन्स कसं होईल बघा. आधी याचं करू. माय, शी सेड that her father, मायचं काय होईल? her father had work in the farm. झालं. सिंपल पास्ट टेन्स आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स झालं. आता बघा, माय फादर वॉज वर्किंग इन द फार्म, पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर याचं होईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर कसं? शी सेड that her father had been working in the farm. कळलं सेंटेन्स? पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या आधी मी चार्ट दिला होता त्यानुसार केलेला. अशा प्रकारे बदल होतो बघा. परत सांगतोय की रिपोर्टिंग वर्ब मध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स आपला इथे करायचा. इथे पास्ट आहे, तिथे पास्ट करायला, पण डिपेंड कशावर आहे की रिपोर्टिंग स्पीच मध्ये नेमका कोणता प्रेझेंटचा फॉर्म आहे. जसं इथे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचा चार्ट मी दिलेलाच आहे. ओके, आता बघू की नेमकं क्वेश्चन मध्ये काय बदल. त्याचे मी 2च एक्झाम्पल घेतो कारण व्हिडिओ फार लांब होईल. आणि हो, याही पेक्षा तुम्हाला आणखी ऍडव्हान्स लेवलवर जायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. मी परत यावर आणखी एक तिसरा पार्ट बनवू शकतो. ओके, तर आता बघू पुढले एक्झाम्पल क्वेश्चनचे. आता बघा इकडे 2 एक्झाम्पल्स आहेत क्वेश्चनचे. ही सेड डू यू नो धिस ऍड्रेस. हा आहे एस नो टाईप क्वेश्चन म्हणतो आपण. डू यू नो दिस, तुला हे माहित आहे का? यस किंवा नो मध्ये जेव्हा आपण आन्सर करतो तशा क्वेश्चन आपण काय म्हणतो? यस नो टाईप क्वेश्चन, जे हेल्पिंग वर्बने सुरू होतात. आणि हो, क्वेश्चन कसे फॉर्म करायचे प्रत्येक टेन्स मध्ये आपण शिकलेलो आहोत, हे तुम्हाला माहिती आहे. आणि क्वेश्चन कसे बनवायचे त्यावर, किंवा WH टाईप क्वेश्चन काय असते याचा स्पेशल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे. आणि प्लेलिस्टची लिंक कुठे आहे? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही तिथे पाहू शकता की WH टाईप क्वेश्चन कसे फॉर्म करतात आणि यस नो टाईप क्वेश्चन कसे फॉर्म होतात. हे तर आपण टेन्स शिकते वेळेतच शिकलो. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळणार आणि प्लेलिस्टची लिंक कुठे आहे? डिस्क्रिप्शन मध्ये. तर बघा, हा आहे एस नो टाईप क्वेश्चन, डू यू नो धिस ऍड्रेस. आता याचं आपल्याला काय करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे, डायरेक्ट स्पीच आहे. तोच नियम आपला रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय आहे? पास्ट आहे, इथे पण पास्ट करावं लागेल. पण आता इथे थोडा बदल होतो. तो कसा? बघा मी सांगतो. ही आस्क्ड
ही आस्क, कोणाला विचारलं? डू यू नो दिस ऍड्रेस? तुला तो ऍड्रेस माहित आहे का? आता ही आस्क, आता इथे आपल्याला काय करावं लागेल? इफ, काय लिहावं लागेल? इफ किंवा मग वेदर. इफ किंवा वेदर या दोनपैकी तुम्ही काहीही लिहू शकता. ही आस्क इफ आय, कारण मला विचारलं. इफ आय पास्ट मध्ये आपला काय आहे? रिपोर्टिंग व्हर्ब. मग इथे पण पास्ट करावा. डू यू नो दिस ऍड्रेस, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचा क्वेश्चन आहे. मग आपल्याला इथे काय करावं लागेल? सिंपल पास्ट. इफ आय न्यू, सेकंड फॉर्म काय नोचा? न्यू. इफ आय न्यू धिसचं काय होईल? दॅट, दॅट ऍड्रेस. झालं सेंटेन्स. ही आस्क इफ आय न्यू दॅट ऍड्रेस किंवा मग ही आस्क वेदर आय न्यू दॅट ऍड्रेस. दोन पैकी काहीही तुम्ही घेऊ शकता, वेदर, इफ किंवा वेदर. हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे डूने प्रश्न केलाय फक्त. आर यू अ डॉक्टर असं जर असतं तर तोंडी सांगतो आर यू अ डॉक्टर. ही सेड आर यू अ डॉक्टर. ही आस्क्ड इफ आय वॉज अ डॉक्टर. आलं लक्षात? त्यानंतर ही आस्क्ड, ही आस्क्ड कॅन यू बी देअर, काय तुम्ही तिथे असू शकाल? काय तुम्ही तिथे असू शकता? ही सेड कॅन यू बी देअर. मग कसं होईल? ही आस्क इफ किंवा मग वेदर. ही आस्क इफ आय कुड बी देअर. कॅनचं काय होईल? कुड होईल, कारण रिपोर्टिंग व्हर्ब काय आपला पास्ट आहे. याला लक्षात? आता बघा तसंच नाही का? आता इथे कसं आहे? हा डूने क्वेश्चन आहे. डूने असू शकतो, ॲमिजारने असू शकतो, कॅन, कुड, वुड, शुड, कोणत्याही हेल्पिंग व्हर्बने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो येस नो टाईपचा. त्यानुसार आपल्याला चेंज करावं. विलने असेल तर विलचं वुड होईल. शुड, शॉलने असेल तर शुड होईल. हे मी तुम्हाला या आधीच्या पहिला जो पार्ट होता आपला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा त्यामध्ये मी सांगितलेला आहे. आता इथे बघा दुसरं सेंटेन्स डब्ल्यूएच टाईपचं. शी सेड व्हॉट इज युअर नेम. आता कसं होईल? आपल्याला हा क्वेश्चन काढायचा आहे. शी आस्क्ड, शी आस्क्ड व्हॉट, व्हॉट माय, युअर नेमचं काय होईल? माय. व्हॉट माय नेम वॉज. निघाला क्वेश्चन. शी आस्क्ड व्हॉट माय नेम वॉज. म्हणजे इथे आपल्याला क्वेश्चन काढावा लागतो. समजून घ्या, हा जर व्हॉट वॉज माय नेम तर क्वेश्चन झाला असता ना. हा जर वॉज आपण इथे घेतला असता, फॉर एक्झाम्पल व्हॉट वॉज माय नेम आणि क्वेश्चन मार्क. असं जर तुम्ही केलं, तुम्ही कोणत्या नियमाने करू शकता? थोडं कन्फ्युजन तुमचं क्लिअर करायचं आहे की तुम्ही विचार कराल की इथे शी सेड रिपोर्टिंग व्हर्ब तर पास्ट मध्ये आहे, मग हा क्वेश्चन पण आपल्याला पास्ट मध्ये करावा लागेल. इथच्या ठिकाणी वॉज करायचा, युअरच्या ठिकाणी माय करायचं, व्हॉट वॉज माय नेम, पण हे चुकीचं होईल. आपल्याला असं करायचं नाहीये. याला आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये नाही ठेवायचं आहे, स्टेटमेंट करायचं आहे. म्हणून शी आस्क्ड व्हॉट माय नेम वॉज, या पद्धतीने. आता हे जे बदल आहेत आणि फरक आहेत, तुम्हाला एक एक एक्झाम्पल घेतलं की व्हिडिओ फार लॉंग होऊ नये. आता तुम्हाला काय करायचं आहे की जे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे सेंटेन्सेस आहेत हे तुम्हाला तुमचं जे स्टडी मटेरियल असेल इंग्लिशचं त्यामधून तुम्हाला अशा प्रकारचे स्टेटमेंट फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे सेंटेन्सेस फाइंड आउट करायचे आहे आणि सी द चेंजेस अकॉर्डिंग टू दिस. त्यानुसार काही बदल होतो का हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि प्रॅक्टिस करून बघायची. ओके. आणि हो, आणखी तुम्हाला यावर ऍडव्हान्स मध्ये काहीतरी शिकायचं असेल की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं, तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी त्यावर परत एक व्हिडिओ याहीपेक्षा ऍडव्हान्स आपण बनवू शकतो. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.